मुलांना नानखटाई खायची होती म्हणून नानखटाई बनवली. तर खूप छान झालेल्या होत्या. गॅसवरच बनवल्या पण मस्त टम्म फुगलेल्या होत्या. मग आज बसवणी पौर्णिमा आहे म्हणून पौर्णिमेची सगळी तयारी केली. पाट मांडला, रांगोळी घातली, पूजेची सर्व तयारी केली. कणकेची दिवई, शेवयाचा भात आणि करंजा असा नैवेद्य केला. तर ते सगळं झाल्यानंतर बाहेर बसवणा आणला तुळशीजवळ आणि पूजा केली. मस्त शिखरावर दिवे ठेवून छान अशी पूजा मांडली. सर्वांनी पूजा केली, आरती केली आणि बसवण्याच्या दिव्याच्या सावलीमध्येच मुलांना जेवायला दिलं. तर शेवयाचा भातच द्यायचा असतो तर ते जेवायला दिलं. आणि घरात जर मुलगी असेल तर तिला असा फुलांचा दांडा घालतात आणि बसवणा खेळायला लावतात. तर तिलाही आम्ही दांडा घालून खेळायला दिला. लाईट नसल्यामुळे ती लवकर झोपी गेली होती. झोपेतून उठवल्यामुळे ती चिडचिड करत होती. तर असा होता आमचा आजचा दिवाळीचा शेवटचा दिवस. तर तुम्ही दिवाळीचा शेवटचा दिवस कसा साजरी करता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तोपर्यंत धन्यवाद.